श्री स्वामी समर्थ. खूप उपाय केले असेल पण एकही उपाय कामात येत नसेल आणि तुमचे काम होत नसेल तर फक्त एकच उपाय करायचा आहे. सोमवारी कोणत्याही भोलेनाथच्या मंदिरात जायचं. तिथे शिवपिंडीला हात लावून आपली 11 वेळा विश म्हणायची आणि त्यानंतर भोलेनाथच्या समोरच बसून ध्यानमस्त व्हायचं. मनात येणारे पूर्ण जेवढेही विचार आहे ते पूर्ण पहिले बाहेर निघाले पाहिजे आणि तुमचं मन शांत झालं पाहिजे, डोकं पण शांत झालं पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्हाला काय पाहिजे आहे ते फक्त भोलेनाथ सोबत बोलत राहायचं. कंटिन्यू बोलत राहायचं. कमीत कमी 21 वेळा किंवा 108 वेळा एकच सेंटेन्स बोलायचं की माझं हे काम झालं आहे असं म्हणत तुम्ही फक्त त्यांच्यासमोर बसायचं आहे. बघा थोड्या वेळानंतर तुम्हाला एक एनर्जी फील होईल. पण त्यावेळेस तुम्हाला कोणीही मधात रोखणारं टोकणारं नको, कारण की ज्यावेळेस तुम्ही भोलेनाथ सोबत एकरूप होता त्यावेळेस तुम्हाला एक एनर्जी नक्की फील होईल. मंदिराच्या परिसरात जा आणि जिथे एकांत असेल तिथे बसा. असं नाही आहे की गर्दीच्या ठिकाणी जाऊन बसाल तर तुम्हाला ती जी एनर्जी तुम्हाला पाहिजे आहे आणि ती बघायची असेल ती तुम्हाला एकांतच मिळेल. 4 लोकांमध्ये जर तुम्हाला एनर्जी कधीही त्याचा अनुभव येणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त एकांतात जावं आणि तिथे बसून आपली इच्छा म्हणावी. असं कमीत कमी 21 दिवस म्हणजे 21 डेज तुम्ही केलं तर हळूहळू तुमचे जे पण प्रॉब्लेम्स आहे सॉल्व्ह व्हायला लागतील आणि तुम्हाला सोल्युशन मिळतील आणि काही काळाने तुम्ही त्याच्यातूनही बाहेर निघून जाल. हे उपाय भरपूर लोकांनी केला आहे आणि भरपूर लोकांना मी सांगितलेलं आहे आणि त्याचा त्यांना रिझल्ट पण मिळालेला आहे. म्हणून मी तुम्हाला पण आज शेअर करते आहे. या उपायातून मोठ्यातलं मोठंही काम तुम्ही पूर्ण करू शकता. पण त्याकरिता फक्त स्वामींवर आणि आपल्या भोलेनाथवर पूर्ण 100% विश्वास पाहिजे. कारण की प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मी देवाकडे जातो, माझं काम होत नाही. पण तो मनातून आपली इच्छा ते 100% ती इच्छा पूर्ण होईल या पद्धतीने त्याच्यासमोर जात नाही. फक्त त्यांना सरेंडर व्हा, त्यांच्यासमोर आपली इच्छा मांडा. बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. फक्त त्याच्यासाठी तुमचं मन एकाग्र पाहिजे, डोक्यात कोणतेही विचार नको. एकाग्र होईल आणि तुम्ही स्वामींना किंवा भोलेनाथला ज्या दिवशी कनेक्ट व्हाल त्याच दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल. पण त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 21 डेज 21 दिवस तीच वेळ, मग संध्याकाळ असो सकाळ असो पण वेळ तीच पाहिजे आहे आणि त्याच वेळेला तुम्ही मंदिरात जाऊन बसायचं आहे आणि आपली इच्छा म्हणायची आहे. फक्त हात जोडून बाहेर नाही निघायचं आहे. जे पण तुम्हाला पाहिजे आहे ते मागायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही पक्का होणारी इच्छा आहे आणि तुमची 100% होईल. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लेडीज लोकांसाठी मी खास बॉक्स क्रिकेटचा आता लाईव्ह संध्याकाळी करते आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजनी बघावं आणि ते पण आपल्या लाईफमध्ये काही ना काही छोटे मोठे का होईना गेम खेळावे, जेणेकरून फिटनेससाठी माझं हे म्हणणं आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्ते.